या उल्लेखात अशी कथा आहे की देव जेव्हा इहलोकापासून स्वर्गलोकी गेले तेव्हा जे काही आश्रित होते, ज्यांनी इहलोकात रात्र जीवन व्यतीत केले होते, ते लोक स्वर्गलोकी न जाऊ शकल्यामुळे पृथ्वी तलावर अडकून पडले. हा षोडश स्तोम यज्ञ केला तरच व्रात्य लोकांना वरचा सामाजिक दर्जा मिळू शकत असे. व्रात्य लोकांनी व्रात्य स्तोम यज्ञ केला तर ते व्रात्य म्हणून न राहता उच्च दर्जाला जात व कर्मठ आयराच्या बरोबर सामाजिक व्यवहार करण्यास पात्र होत. त्यांचे उपनयन करण्यात येई व नंतर ते वेदाभ्यासाला पात्र होत. 12 पिढ्या गेल्यानंतर योग्य ती प्रायश्चित्ते घेऊन व्रात्य लोकांना शुद्ध करून घेण्याबद्दलची तरतूद व्रात्य शुद्धी संग्रह यामध्ये आहे. काणे धर्मशास्त्राचा इतिहास पान 387. उपनयनाला इतके महत्त्व देण्यात आले होते की बौद्धायन 2:10 यात अश्वस्थ पिंपळ झाडाला सुद्धा उपनयन करण्याबद्दल मुभा दिली होती. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आर्य समाजाने अगदी प्रारंभापासून स्त्रिया व शूद्र यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हिंदी इराणी व हिंदी आर्य हे संस्कृती व धर्म या बाबतीत परस्परांशी फारच जवळचे होते. हिंदी इराणी लोकात एक रूढ चालू होती, ती या बाबतीत लक्षात घेणे जरूर आहे. हिंदी इराणी समाजात जेवढे वर्ग अस्तित्वात होते त्या सर्व वर्गातील पुरुष व स्त्रिया यांना पवित्र यज्ञोपवीत देण्यात येत असे. अशा प्रकारची पद्धत हिंदी आर्य समाजात रूढ न होता निराळीच पद्धत रूढ का झाली याची कारणे सांगण्याची जबाबदारी मी मांडलेले सिद्धांत खोडून काढण्याची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांची आहे. तथापि परिस्थितीनुरूप उत्पन्न झालेल्या पुराव्यावर अवलंबून राहणे अगदी जरुरीचे नाही. स्त्रिया व पुरुष या दोघांनाही उपनयन अधिकार एकेकाळी होता व उपनयनाचा विधी त्या दोघांच्याही बाबतीत करण्यात येत असे हे सिद्ध करण्यास प्रत्यक्ष भरपूर पुरावा अस्तित्वात आहे. स्त्रियांचे उपनयन करण्याच्या बाबतीत हिंदू धर्मशास्त्राची मते सर्वश्रुत आहेत. पुरुषार्थ या मासिकाच्या सप्टेंबर 1940च्या अंकात या मुद्द्यासंबंधी शास्त्रातील सर्व आधार एकत्र दिले आहेत. जो त्या मतांची छाननी करून पाहिल त्याला हे आढळून येईल की स्त्रियांना उपनयन करण्याची मुभा होती. स्त्रियांनी वेदाभ्यास केला होता. एवढेच नव्हे तर वेद शिकविणाऱ्या शाळा स्त्रिया चालवित असत आणि स्त्रियांनी स्त्रीपूर्व मीमांसा यावर टीकाही लिहिल्या होत्या असे समजले जाते. शूद्रांचे उपनयन करण्यात येत होते किंवा नाही या बाबतीत सुद्धा भरपूर पुरावा अस्तित्वात आहे. जर सुदास राजा होता तर सुदास शूद्र होता. जर त्याचा राज्याभिषेक विधी वसिष्ठाने केला होता आणि जर त्याने राजसूय यज्ञ केला होता तर मग शूद्र एकेकाळी यज्ञोपवीत वापरीत होते याबद्दल शंकाच राहत नाही. परिस्थितीनुरूप उत्पन्न झालेले पुरावे व धर्मशास्त्रातील पुरावे वर सांगितले आहेत. त्यांच्याशिवाय संस्कार गणपती या ग्रंथात पुरावा सापडतो. शूद्र लोक उपनयनाला पात्र होते अशी स्पष्ट तरतूद या ग्रंथात केली आहे. याबद्दल मॅक्स म्युलर यांनी उल्लेख केला आहे. स्त्रिया व शूद्र यांच्या उपनयनाच्या बाबतीत एक फरक आहे. स्त्रियांचे उपनयन बंद का करण्यात आले याबद्दल तर्काला पटणारे असे काहीतरी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परंतु शूद्राचे उपनयन करण्याचे बंद का करण्यात आले याबद्दल मात्र कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. वय व स्त्रियांचे लग्न करण्याचे वय ही जोपर्यंत निरनिराळी होती तोपर्यंत स्त्रियांचे उपनयन करण्यात येत असे असा युक्तिवाद करण्यात येतो. याबाबतीत असे सांगण्यात येते की प्राचीन काळी उपनयन ज्या वर्षी करण्यात येई लग्नाची वयोमर्यादा त्याच्यापुढे बरीचशी असे. परंतु काही काळ लोटल्यानंतर लग्नाची वयोमर्यादा 8व्या वर्षावर आणून सोडली व त्यामुळे असा परिणाम झाला की स्त्रियांच्या बाबतीत उपनयन हा तोपर्यंत एक स्वतंत्र विधी होता, पण त्यानंतर तो लग्नाच्या समारंभात उरकून घ्यावा लागल्यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले. स्त्रियांचे उपनयन बंद करण्यात का आले त्याबद्दलचा हा खुलासा बरोबर आहे का चुकीचा आहे ही गोष्ट वेगळी. येथे मुख्य मुद्दा असा की शूद्रांना एकेकाळी उपनयन मोकळे होते, परंतु काही काळानंतर ते बंद करण्यात आले आणि त्यामुळे जो फरक झाला तो का झाला याबद्दल मात्र कसलाही खुलासा अस्तित्वात नाही. मी वर जो पुरावा दिला आहे तो लक्षात घेऊन सुद्धा शूद्रांना उपनयनाचा कधी काळी अधिकार होता काय हा आक्षेप खरा मानण्याबद्दल जे लोक अट्टास करतात त्यांची बाजू लंगडी पडली आहे. शूद्रांना उपनयनाचा अधिकार मिळाला नव्हता असे मानले तरी या लोकांच्या पुढे असा प्रश्न उभा राहतो की शूद्रांना उपनयनाचा अधिकार नाही एवढेच केवळ जीर्ण मताभिमान्याचा सिद्धांत निवेदन करतो, परंतु शूद्रांचा उपनयन विधी का केला जात नाही याबद्दल तो सिद्धांत काही खुलासा करीत नाही. शूद्र हा अनार्य होता म्हणून त्याला उपनयनाचा अधिकार नव्हता असा जो एक खुलासा पुढे करण्यात येतो तो अगदी अलीकडच्या काळात तयार केला आहे. शूद्रांना एकेका उपनयनाचा अधिकार होता असे तरी एक म्हणावे लागेल किंवा शूद्रांना अगदी प्रारंभापासून उपनयनाचा अधिकार दिला नव्हता असे तरी म्हणावे लागेल. कदाचित या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील, परंतु यापैकी खरी गोष्ट कोणती हे ठरविण्याच्या अगोदर
ती खरी कशी हे सिद्ध करण्यास कारणे दिली पाहिजेत. शूद्रांना उपनयनाचा अधिकार का देण्यात आला नाही या मुद्द्यावर एकही कारण सांगण्यात येत नाही. अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून शूद्रांना उपनयनाचा अधिकार होता, परंतु तो त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला असा जो सिद्धांत आहे तोच खरा मानावा लागतो. शूद्रांचा उपनयनासंबंधीचा अधिकार का हिरावून घेण्यात आला याबद्दलची मी कारणे दिली आहेत. 6. तिसरा आक्षेप हा मुळी आक्षेपच नव्हे. ज्या माणसाला उपनयनाच्या सर्व खाचाखुचा संपूर्ण माहीत नाही तोच खरा असे समजून त्याला उचलून धरण्याचा आग्रह करील. आर्य समाज काही विधींना संस्कार समजत असत. असले संस्कार 40 आहेत असे गौतम धर्मसूत्र 7.14.24 निवेदन करते. ते संस्कार येणेप्रमाणे: गर्भाधान, पुसवन, श्रीमंतोत्तर, उपनयन, वेदांचे 4 व्रत, स्नान किंवा समवर्तन, विवाह, दररोजचे 5 महायज्ञ, देव, पितृ, मनुष्य, भूत आणि ब्रह्म याच्याकरता, 7 पकयज्ञ, आस्तक, पर्वनन्न, स्थालीपाक, श्राद्ध, श्रावणी, अगृह्यानी, कैत्री, अश्वयुजी, 7 हवीर्यश्र ज्यात अर्घ्य जातात पण सोम अर्पण करीत नाहीत त्यांची नावे: अभ्यधेय, अग्निहोत्र, दर्शपूर्णमस, अग्रयन, चातुर्मास्य, निरुद्ध पशुबंध व सौत्रमणी, 7 सामयज्ञ, अग्निस्तोम, अत्याग्निस्तोम, उक्थ्य, षोडशीन, वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्यम. काही काळ लोटल्यानंतर संकुचित अर्थाने संस्कार म्हणजे काय व व्यापक अर्थाने संस्कार म्हणजे काय असा संस्कारामध्ये फरक केला असावा असे दिसते. व्यापक अर्थाने जे संस्कार म्हणून समजले जात होते ते खरोखर यज्ञ होत आणि म्हणून त्यांची संस्कार या खऱ्या अर्थाने गणना करण्यात आली नव्हती. खऱ्याखुऱ्या अर्थाने जे संस्कार समजले जात होते त्यांची संख्या 16वर आणून सोडण्यात आली होती. संस्कारासंबंधी विचित्रपणा असा काहीच बघावयास मिळत नाही. प्रत्येक समाज संस्काराला महत्त्व देतो. उदाहरणार्थ बाप्तिस्मा, कन्फर्मेशन, विवाह, एक्स्ट्रीम, अंक्शन, युकॅरिस्ट, दी लॉर्ड सपर आणि होली कम्युनियन यांना ख्रिस्ती लोक यांच्यात मतभेद आहे असे दिसते. ख्रिस्ती लोकांच्या कल्पनेप्रमाणे संस्कार म्हणजे काही विशिष्ट विधी केल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होणारी शुद्ध आध्यात्मिक अवस्था. तिला सामाजिक महत्त्व नाही. हिंदी आर्य समाजात संस्कारांना प्रथमतः शुद्ध आध्यात्मिक महत्त्व होते. पूर्वमीमांसेचा कर्ता जैमिनी याने संस्काराबद्दल जे म्हटले आहे त्यावरून हे स्पष्ट होते. त्याच्या मताप्रमाणे असा सर्वसाधारण सिद्धांत दिसतो की त्यावरून संस्कार माणसाला दर्जा प्राप्त करून देतात. त्याचे 2 परिणाम दिसून येतात. ते अंगातील मलिन्य दूर करतात आणि नवे सद्गुण उत्पन्न करतात. एखाद्याच्या अंगात संस्कार नसतील तर तो यज्ञ करण्यास पात्र होत नाही. संस्कार नसताना जर त्याने यज्ञ केला तर त्याला यज्ञाचे फळ मिळणार नाही. उपनयन हा एक संस्कार होता. इतर संस्काराप्रमाणे याचे महत्त्व केवळ आध्यात्मिक महत्त्व होते. शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे साहजिक उपनयनाच्या महत्त्वात फरक घडवून आणला गेला. त्यात पुढे सामाजिक महत्त्वाची भर पडली. पूर्वी त्याला सामाजिक महत्त्व मुळीच नव्हते. जेव्हा उपनयनाचा अधिकार प्रत्येकाला, आर्याला व अनार्याला होता तेव्हा त्याला सामाजिक महत्त्व नव्हते. तो अधिकार साधारणतः सर्व लोकांचा होता. तो अधिकार काही थोड्या विवक्षित लोकांचा नव्हता. जेव्हा तो अधिकार शूद्रांपासून हिरावून घेतला तेव्हा या अधिकाराचे महत्त्व मोठे होते. ही अधिकारधारणा करणारा माणूस मोठा मानमरातब मिळवित असे. उलट हा अधिकार नसलेला हीन दर्जाचा माणूस समजला जाऊ लागला. शूद्रांना उपनयनाचा अधिकार न दिल्याने हिंदी आर्य समाजात एक नवी प्रथा सुरू झाली. या प्रथेने शूद्रांना आपल्यावरील वर्गाकडे श्रेष्ठतम वर्ग म्हणून पाहण्याची दृष्टी आली व शूद्र हे कनिष्ठ आहेत अशी अहमगंडाची दृष्टी वरिष्ठ वर्गाकडे आली. उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची जी अधोगती झाली ती अशी. उपनयनाची दुसरी उदाहरणे आहेत. पूर्वमीमांसाचे जे नियम आहेत त्यांचा विचार केला तर कोणालाही याबद्दल थोडी कल्पना येईल. यापैकी एक नियम असा आहे की एखाद्याची जी इस्टेट आहे ती प्राया यज्ञ कार्यासाठी तिचा उपयोग व्हावा अशासाठी आहे. इस्टेटीवरचा हक्क हा यज्ञ करण्याच्या पात्रतेवर अवलंबून असतो. मनुस्मृती व इतर स्मृती यांनी स्त्रिया व शूद्र यांना इस्टेट करण्याचा व वेद शिकण्याचा अधिकार का दिला नाही हे फार थोड्या लोकांना समजते. हे निर्बंध पूर्वमीमांसेतील नियमांचे नैसर्गिक परिणाम आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या बाबतीतील गूढ आपोआप सुटते. स्त्रिया व शूद्र केवळ त्या स्त्रिया व शूद्र आहेत म्हणून त्यांना इस्टेट करता येत नाही. त्यांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही म्हणून. हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हटले तर ज्याला यज्ञ करण्याचा अधिकार नाही त्याला इस्टेट करण्याचा अधिकार नाही. यज्ञ करण्याचा अधिकार उपनयनावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की उपनयनाचा अधिकार ज्यांना आहे त्यांनाच फक्त इस्टेट करण्याचा अधिकार आहे.
पूर्वमीमांसेचा नियम असा आहे की यज्ञात वैदिक मंत्र म्हटले पाहिजेत, म्हणजेच यज्ञ करणाराने वेदांचा अभ्यास केला असला पाहिजे. ज्याने वेदांचा अभ्यास केला नाही तो यज्ञ करण्यास योग्य नाही. ज्यांचा उपनयन विधी झाला आहे यांनाच वेदांचा अभ्यास करता येतो. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्ञानार्जन व विद्यार्जन म्हणजेच वेदाभ्यास उपनयनावर अवलंबून आहेत. ज्याचे उपनयन झाले असेल त्याला ज्ञानाकडील मार्ग बंद आहे. उपनयन हा दिसतो इतका साधा विधी नाही. इस्टेटीचा अधिकार, ज्ञानाचा अधिकार हा उपनयनाच्या दोन अत्यंत महत्वाच्या पायऱ्या आहेत. उपनयन नष्ट झाल्याने शूद्रांची अधोगती झाली हे ज्यांना आकलन करता येत नाही त्यांनी वर सांगितलेले पूर्वमीमांसेतील नियम लक्षात ठेवले तर हा मुद्दा समजण्यास जड जाणार नाही. उपनयन व शिक्षण यांचे नाते काय आहे याची एकदा जाणीव झाली तर केवळ उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची अधोगती झाली हा सिद्धांत समजण्याच्या बाबतीत जी अडचण भासते ती दूर झालीच पाहिजे. वर केलेल्या विवेचनावरून हे दिसून येईल की प्राचीन आर्य समाजात उपनयनाच्या संस्काराला किती प्राधान्य देण्यात येत असे आणि त्याच्यावर माणसाचा सामाजिक दर्जा आणि माणसाचे वैयक्तिक हक्क कसे अवलंबून होते. ज्याला उपनयन नसेल त्या माणसाला सामाजिक अधोगतीच्या, अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या गर्तेत लोटण्यात येत असे. उपनयन विधी करण्याचे बंद करणे हे भयंकर शस्त्र ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध सूड उगविण्यासाठी शोधून काढले. ॲटम बॉम्बप्रमाणे त्याचा परिणाम झाला. ब्राह्मणांच्या शब्दात सांगावयाचे तर त्या शस्त्राने शूद्रांची स्मशानभूमी केली. 7. शूद्रांना उपनयन नाकारण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्या अंगात होते त्याबद्दल वाद नाही, परंतु ब्राह्मणांच्या अंगात अशा प्रकारची शक्ती होती याबद्दल कोठेही उल्लेख आढळत नाही. म्हणून या शक्तीबद्दल शंका घेण्यास वाव राहतो. ते काही असो, ज्यांना हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक शासन पद्धतीची माहिती नाही त्यांच्या मनात जर वरील प्रकारची शंका उत्पन्न झाली असेल तर ती पुढील दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर नष्ट होईल. 1. उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करण्याचा ब्राह्मणांचा एकमेव हक्क आणि 2. अनधिकृत उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करणाऱ्या ब्राह्मणाला सांगितलेल्या शिक्षा. अगदी प्राचीन काळी बाप मुलाला गायत्री मंत्र शिकवित असावा व त्यानंतर त्या मुलाला वेदाभ्यास करता येत असावा. काही काळ लोटल्यानंतर उपनयन विधीचा समारंभ शोधून काढण्यात आला व त्याचा उपयोग करण्यात आला हे शक्य आहे. परंतु मुलाचा उपनयन विधी गुरुने म्हणजे आचार्याने केला पाहिजे व मुलाने आचार्याच्या घरी जाऊन राहिले पाहिजे. ही रूढी फार पुरातन काळापासून रूढ झाली होती त्याबद्दल वाद नाही. आचार्य कोण असावा व त्याचे गुणधर्म व त्याची लायकी काय असावी या प्रश्नाबद्दल फार प्राचीन काळापासून उहापोह होत आला आहे. आचार्य वेदाभ्यासात पारंगत असले पाहिजेत. आपस्तंभ धर्मसूत्र 1.1.111 काणे 2.1 पान 324 म्हणते, ज्या ब्रह्मचार्याची उपनयन विद्याहीन आचार्य करतो तो ब्रह्मचारी एका काळोखातून दुसऱ्या काळोखात प्रवेश करतो. त्याचप्रमाणे तो विद्याहीन आचार्य एका काळोखातून दुसऱ्या काळोखात प्रवेश करतो. आपस्तंभ धर्मसूत्र 1.1.12.13 म्हणते की उपनयन करण्यासाठी आचार्य असा शोधून काढावे की जो अत्यंत विद्वान आहे, त्याचे कुटुंब वंश परंपरागत विद्वत्तेत प्रवीण आहे, जो मनाने गंभीर आहे आणि अशाच आचार्याच्या हाताखाली ब्रह्मचर्य संपेपर्यंत मुलाने वेदांचा अभ्यास संपवावा. मात्र हा अभ्यास संपवताना तो आचार्य धर्मग्रंथापासून यत्किंचितही च्युत झालेला नसावा हे मुलाने व त्याच्या बापाने पाहिले पाहिजे. या बाबतीत व्यासाचे मत असे आहे की आचार्याने वेदाभ्यासाला सर्वस्वी वाहून घेतले असले पाहिजे. त्याला धर्माची उत्तम माहिती पाहिजे. त्याचा जन्म चांगल्या कुटुंबात झाला असला पाहिजे. तो स्वतः आचरणाने शुद्ध असला पाहिजे आणि तो स्वतः आळशी नसला पाहिजे. ज्याने वेदाच्या एका शाखेचा अभ्यास केला आहे त्याला क्षत्रिय म्हणावे, अशिक्षोत्रिय म्हणावे. अशिक्षोत्रिय या शब्दाची व्याख्या करण्यात येते. परंतु आचार्याची पहिली आणि सर्वात अधिक श्रेष्ठ लायकी म्हणजे तो ब्राह्मण असला पाहिजे. एखाद्या अडचणीच्या वेळी म्हणजे आचार्य उपलब्ध नसेल तर क्षत्रिय किंवा वैश्य आचार्य कामाला चालत असे. या बाबतीत विशेष विचित्र गोष्ट म्हणजे क्षत्रिय किंवा वैश्य आचार्यांचे जे ब्राह्मण विद्यार्थी ब्रह्मचारी असत त्यांना आचार्याची सेवा करावी लागे. आचार्याच्या मागे ब्राह्मण विद्यार्थ्यांनी फिरले की ही सेवा घडत असे. आचार्यांचे अंग रगडणे, पाय धुणे वगैरे गोष्टी ब्राह्मण विद्यार्थ्यांना कराव्या लागत नसत. आपस्तंभ धर्मसूत्र 2.3.4 25.28 गौतम 7.1.3 बौद्धस 1.2.40 42 मनु 2.241 पहा.